आजच्या काळात नातेसंबंध बिघडण्यामागचं एक कडवट सत्य म्हणजे आपली वडिलोपार्जित असलेली जमीन. एक आनंदी आणि प्रेमळ कुटुंब देखील जमिनीमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं. जमीन याच विषयावर आधारित ही एक कौटुंबिक कथा आहे. आईवडिलांसाठी प्रत्येक मूल समान असतं. मीरा आणि अभिजित ही या कथेतील दोन मुख्य पात्र आहेत. नात्याने ते दोघं बहीण भाऊ, पण मीराने प्रेमविवाह केल्यामुळे दोघांमधील संवाद पूर्णपणे तुटला होता. लग्नानंतर मीरा कॅनडामध्ये राहत होती, तर अभिजित भारतात राहत होता. कॅनडा मीराचं घर. मम्मी, लवकर जेवण वाढ ना, खूप भूक लागली आहे. हे ऐकून मीरा जेवण वाढायला लागते. तिची 2 मुलं आणि नवरा डायनिंग टेबल बसून जेवणाची वाट पाहत होते. तेवढ्यात मीराचा फोन वाजतो. राघव, जरा बघतोस का कोणाचा फोन आहे? तोपर्यंत मी जेवण वाढते. राघव ड्रॉइंग रूममधून फोन घेऊन येतो आणि फोन उचलून विचारतो, हॅलो, कोण बोलतंय? समोरून आवाज येतो, मी अभिजित बोलतोय. मला मीराशी बोलायचं होतं. राघव मीराला फोन देतो आणि मुलांबरोबर डायनिंग टेबलवर बसतो. हॅलो, कोण बोलतंय? मीरा, मी अभिजित बोलतोय. नाव ऐकताच मीरा स्तब्ध झाली. अभिजित, मला कॅनडामध्ये येऊन 5 वर्ष झाली. यापूर्वी तुला माझी एकदाही आठवण आली नाही का? आणि आज अचानक कशी काय आली? मीरा, मला माहीत आहे की तुला हे सगळं विचित्र वाटत असेल की मी इतक्या वर्षांनी तुला अचानक फोन का केला. खरं तर आईला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून तुला फोन केला होता. अभिजित, आता आम्ही जेवत आहोत. मी थोड्या वेळाने फोन करते. इतकं बोलून मीराने फोन ठेवला आणि शांतपणे जेवणाच्या टेबलवर येऊन बसली. सर्वांना जेवण वाढलं. मुलांना त्यांच्या खोलीत झोपवलं आणि मग ती राघवसोबत आपल्या खोलीत जाऊन आरशासमोर शांत बसून राहिली. राघव तिच्या शांततेचं कारण जाणून होता. तिचा मूड बदलण्यासाठी तो हसत म्हणाला, मीरा, इतक्या वेळेपासून तू आरशासमोर बसली आहेस. खूप रात्र झाली. तू खूप थकली असशील. सकाळी ऑफिस, मग घरातली कामं. खूप मेहनत करतेस तू आणि अजिबात विश्रांती घेत नाहीस. राघव, 5 वर्षानंतर अचानक त्यांना माझी आठवण कशी काय आली? तुला आठवतंय ना, 5 वर्षांपूर्वी आपण कोर्ट मॅरेज केल्यानंतर 8 दिवसांनी माझ्या घरी गेलो होतो. तेव्हा बाबांपेक्षा जास्त मला दोष देणारा अभिजितच होता. आजही त्याचे शब्द कानात घुमतात. असं बोलता बोलता मीरा रडायला लागते. राघव तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तिला पाणी पाजतो. शांत हो माझी राणी, तू माझी बळकट बायको आहेस. हे सगळं विसर. आपल्याला कोणाशी काही देणं घेणं नाही. आपण एकमेकांत खूप आनंदी आहोत. राघव तिचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न करतो. नाही राघव, आज नाही. आज मला बोलू दे. 5 वर्ष मी काहीच बोलले नाही. आता अचानक त्यांना माझी काय गरज पडली? त्या दिवशी तर मला कोणालाही भेटू दिलं नाही. गेटवरूनच परत पाठवलं. सगळ्यांनी मला परक केलं. राघव, तुला तर सगळं माहीतच आहे. मी नेहमी माझ्या शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य दिलं आणि नोकरी लागल्यावरच तुला हो म्हटलं. इतकंच काय, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही कधी वळून पाहिलं नाही. तरीही अभिजितने माझ्यावर सगळ्यांसमोर रंडी असा आरोप केला. माझ्या चारित्र्यावर शंका घेतली आणि वरतून माझं नाव आपल्या मित्रासोबत जोडून दिलं. आणि आज तो मला फोन का करत आहे? कोणत्या अधिकाराने? आईलाही 5 वर्षांनी आज माझी आठवण आली. मला आता कोणाशी काही नातं ठेवायचं नाही. तू अगदी बरोबर म्हणत होतास. सगळं विसरून पुढं जायचं. हो, खूप दमले मी. मीरा कपडे बदलते, तोंड धुते आणि पुन्हा बेडवर येते. गुड नाईट राघव. माझ्या चांगल्या आणि वाईट काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. गुड नाईट डार्लिंग. मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. छान झोप घे आणि काहीच काळजी करू नकोस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मीराला झोप येत नव्हती. तिच्या मनात सारखे तेच विचार सुरू होते. काय काम असेल ज्यासाठी मला त्यांनी फोन केला? बाबा ठीक तर आहेत ना? आई आणि नकुलही ठीक आहेत ना? अभिजितशी बोलायची इच्छा नव्हती, पण आई काय बोलणार आहे हे जाणून घ्यायचं होतं.
या विचारात तिला पहाटे 4 वाजता डोळा लागला. त्यानंतर सकाळी ती 6 वाजता उठते, सगळ्यांचा नाश्ता तयार करते, सगळ्यांचं लंच पॅक करते. बाय बेटा, बाय राघव म्हणत ती ऑफिससाठी निघते. ऑफिसला पोचल्यावर तिची मैत्रीण निधीने तिला मागून हाक मारली, पण गुमसुम असलेल्या मीराने काहीच उत्तर दिलं नाही. निधीने मीराच्या थोडं जवळ जाऊन विचारले, मीरा, तू ठीक तर आहेस ना? मी कधीपासून तुला बोलवत आहे. सॉरी निधी, मी तुझा आवाज ऐकलाच नाही. मी अगदी ठीक आहे. काल रात्री नीट झोप झाली नाही. बाकी सगळं ठीक आहे. मीरा, तू घरी जा आणि नीट आराम कर. सरांशी मी बोलते. तू काही काळजी करू नकोस. धन्यवाद निधी, तू खूप छान आहेस. ठीक आहे, उद्या भेटूया. मीरा गाडी स्टार्ट करते आणि घरी पोचते. खोलीत जाऊन थोडा आराम करते. आराम करता करता कधी डोळा लागतो हे तिला कळतच नाही. अचानक ती फोनच्या आवाजाने उठते. पुन्हा त्याच नंबरवरून कॉल होता. मीरा फोन कट करते. त्यानंतर पुन्हा कॉल येतो. मीरा रागाने फोन उचलते आणि आधीच ठरवते की यावेळी अभिजितला अशी सुनावेल की तो पुन्हा फोनच करणार नाही. फोन उचलताच ती म्हणू लागते, अभिजित, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. असं वेळोवेळी फोन करून मला त्रास देऊ नकोस. मला तुमच्यापैकी कोणाशीही कोणतंही नातं ठेवायचं नाही. मीरा, मी तुझी आई बोलते. 5 वर्षानंतर आईचा आवाज ऐकून मीराच्या डोळ्यात काही न बोलताच अश्रू येऊ लागले. आई म्हणजे शेवटी आईच असते. मीरासोबत आईलाही स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. दोघींमध्ये एक शांतता पसरली आणि मग आई म्हणाली, मीरा, मला माहिती आहे की तुला आमचं तोंड तर दूर, आमचा आवाजही ऐकायचा नसेल. पण बाळा, तुझे बाबा आता ह्या जगात नाहीत. त्यांचा 13व्याचा कार्यक्रम आहे. तू आलीस तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. तेवढ्यात अचानक फोन कट होतो. वडील जाण्याची बातमी ऐकताच मीराला धक्का बसतो. ती स्वतःला सावरते आणि विचार करत राहते की बहुतेक आईचं मन भरून आलं असावं आणि तिनेच फोन कट केला असावा. त्यानंतर मीरा जोरजोरात रडायला लागते. एवढ्या वर्षानंतर एक फोन आला आणि तोही एवढी दुःखद बातमी घेऊन. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. ती रडत रडत आपल्या नवऱ्याला म्हणजेच राघवला फोन करते. राघव, लवकर घरी ये, माझे बाबा. त्यानंतर काही वेळातच राघव घरी येतो आणि थेट खोलीत जातो. मीरा भिंतीचा आधार घेऊन बसलेली होती. तिचे डोळे लाल झालेले पाहून राघव घाबरून जातो. मीरा, काय झालं? तू ऑफिसमधून कधी आलीस आणि तुझे डोळे का सुजले आहेत? अभिजितचा पुन्हा फोन आला होता का? नाही राघव, आईचा फोन होता. काही दिवसांपूर्वी बाबांचं निधन झालं. राघव, माझे बाबा राहिले नाही. मला भारतात जायचं आहे. आपण सगळे जाऊ. तू मुलांनाही स्कूलमधून घेऊन ये. आपण आज संध्याकाळी भारतासाठी निघू. मीरा, आधी थोडं पाणी पी, मग आरामात बसून बोलू. राघव, माझे बाबा नाही राहिले आणि तू मला शांत हो म्हणतोस? मीरा, मी फक्त एवढंच म्हणतोय की इथून उठून बाहेर ये आणि आरामात बसून बोलू. एकदा स्वतःची अवस्था तरी बघ. बाहेर ये, मी तुझी वाट पाहतोय. मीरा थोडी शांत होऊन बाहेर येते आणि सोफ्यावर राघवसमोर बसते. तर मीरा, तू भारतात जाण्याचं ठरवलं आहेस? तुला खरंच जायचं आहे का? बघ, मी तुला जाऊ नको असे म्हणत नाही. तिथं तुझं घर आहे, तुझे घरचे आहेत. मी फक्त एवढंच म्हणतोय की एकदा नीट विचार करून घे. राघव, मी ठरवलंय. तू मुलांच्या शाळेत फोन कर. आपण सगळे आजच भारतात जाऊ. मीरा, आपण सगळे नाही, फक्त तू जाशील. सध्या मुलांचे पेपर चालू आहेत. त्यांना सुट्टी भेटणे शक्यच नाही. मी इथे राहून त्यांना सांभाळेन. तू तुझ्या ऑफिसला मेल टाक. मी तुझे तिकीट काढतो. स्वतःची काळजी घे आणि पोचल्यावर लगेच फोन कर. मी कार्तिक आणि बाबांना फोन करतो. कार्तिक तुला थेट एअरपोर्टवरून घरी घेऊन जाईल आणि जेव्हा तू अभिजितकडे जाशील तेव्हा देखील कार्तिक तुझ्या सोबत असेल. जास्त वेळ लावू नको. शक्य तितके लवकर परत ये. संध्याकाळी एअरपोर्टवर मीराला मिठी मारत राघव म्हणतो, बाय मीरा, आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. लवकर परत ये. आम्ही सगळे तुझी वाट पाहू.
तुझी यात्रा सुखरूप हो. फ्लाईटमध्ये बसल्यावर बाबांसोबत घालवलेल्या बालपणीच्या आठवणी आठवून मीराच्या डोळ्यात वारंवार पाणी येत होतं. लहानपणी तिचे वडील तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचे. अभिजितपेक्षाही जास्त ते तिच्या प्रत्येक इच्छा सर्वात आधी पूर्ण करायची. माझ्या छकुलीचं लग्न मी खूप धूमधडक्यात करेन. लाल साडीत माझी छकुली किती सुंदर दिसेल. हे बोलताना तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येऊन जायचं. मीराच्या मनात फक्त आणि फक्त आई, बाबा आणि अभिजित यांचंच विचारचक्र चालू होतं. ती फक्त हाच विचार करत होती की मी दिल्लीत कधी पोहोचेल. आज खऱ्या अर्थाने तिला 7 समंदर पार असं म्हणतात त्याचं खरं स्वरूप जाणवत होतं. प्रवास जणू काही संपायचा नावच घेत नव्हता. सकाळी 10च्या सुमारास फ्लाईटमध्ये अनाउन्समेंट झाली. कृपया यात्रेकरूंनी लक्ष द्या. काही वेळातच आपण दिल्लीला पोहोचणार आहोत. कृपया आपली सीट बेल्ट लावून घ्या. आणि या आवाजासोबतच मीराच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. शेवटी 5 वर्षानंतर ती भारतात परत येत होती. मीराला आपल्या घरी परतण्याचा आनंद आणि बाबांना गमावल्याचं दुःख हे दोन्ही एकाच वेळी जाणवत होतं. त्याच एअरपोर्टच्या बाहेर कार्तिक तिची वाट पाहत होता. कार्तिक राघवचा लहान भाऊ होता. हॅलो वहिनी. वहिनी इकडे. कार्तिक हात हलवत मीराला हाक मारत होता. सॉरी कार्तिक, मी तुला पाहिलंच नाही. कसा आहेस तू? घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक तर आहेत ना? हो वहिनी. चला गाडीत बसा, आपण घरी जाऊ. गाडीत बसतात मीराने राघवला फोन लावला. फोन उचलतात राघव एकदम भरभरून बोलायला लागतो आणि एकाच वेळी खूप प्रश्न विचारतो. राघव, मी अगदी ठीक आहे. आता मी आणि कार्तिक घरी जातोय. कार्तिक मीराचं बोलणं ऐकून हसायला लागतो. चल, मी नंतर बोलते. फक्त सांगायला फोन केला होता की मी पोहोचले. स्वतःची आणि मुलांची नीट काळजी घे. ठीक आहे, बाय. कार्तिक, एक काम करशील का? काय वहिनी? प्लीज तुझ्या भावाला सांगू नकोस. मला आमच्या घराजवळ सोड. मला आईकडे जायचं आहे. मी संध्याकाळपर्यंत घरी येईन. मीराने कार्तिकला तिच्या माहेरजवळ सोडण्यास सांगितलं. पण वहिनी, घरी बाबा तुमची वाट पाहत आहेत. दादा म्हणाला होता की तुझी वहिनी जिथे म्हणेल तिथे घेऊन जा. त्यामुळे आपण दोघंही जाऊया. तुम्ही माझ्यासोबतच परत चला. नाही कार्तिक, मला तिथं एकटीने जायचं आहे. मी नाही इच्छित की तुला पाहून अभिजित काही बोलेल. कार्तिक मीराला दिल्लीतील जुन्या बसस्थानकवर सोडतो. त्यानंतर तो गाडी त्याच्या घराकडे वळवतो आणि जाता जाता म्हणतो, वहिनी, जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मला फोन करा. जुन्या बसस्थानकाच्या प्रत्येक गोष्टीशी मीराच्या आठवणी जोडलेल्या होत्या. सोना हलवाईपासून ते चांद पानवाल्यापर्यंत एका क्षणात सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर फिरून गेल्या. इतक्या वर्षानंतर पुन्हा त्या जागी पोचणं जिथे सगळं बालपण गेलं होतं आणि त्याच जागेने एका क्षणात तिला परक केलं होतं. दुकान आजही तीच होती, फक्त काळानुसार थोडी प्रगती केली होती. हळूहळू तिची पावले पुढे सरकत होती. पण अचानक ती थांबली. प्रेमगली नाव वाचतात मीराने त्या बोर्डला हात लावला. जणू काही त्याला चुंबन दिलं. गल्लीत पाऊल ठेवण्याची तिची हिंमतच होत नव्हती. अभिजितचे शब्द पुन्हा पुन्हा तिच्या डोक्यात घुमत होते. गल्लीत काहीच बदल झाला नव्हता. त्याच कोपऱ्यावर शर्मा काकांचं घर, त्यांच्या पुढे पिंकी आंटीचं घर आणि मग नेहाचं घर. नेहा मीराची लहानपणीची मैत्रीण होती. नेहाच्या घरासमोरच मीराचं घर होतं. तिचं लक्ष वळलं. तो जुना चॉकलेटी रंगाचा दरवाजा. 1224 मीरा निवास. हे सगळं पाहून मीराच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सगळ्यांना कसं सामोरं जायचं? कोण कोण कशा प्रकारचे प्रश्न विचारतील कोण जाणे? काय काय तिच्या मनात चालू होतं ते कळत नव्हतं. हे काय, घरात एवढं शांत वातावरण कसं काय आहे? सगळे पाहुणे कुठे आहेत? मीराने दरवाजाला हलकेच हात लावला आणि दरवाजा आपोआप उघडला. घरभर शांतता होती. फक्त आईच्या खोलीतून काही आवाज येत होते. तिची पावलं तिला आत जाण्यापासून थांबवत होती. पण आता थांबणं शक्यच नव्हतं आणि ती आपोआप पुढे पावले टाकत गेली. तेवढे तिच्या कानावर शब्द ऐकू आले. गप्प बस, काही खायला मिळणार नाही.
डोकं खराब केलंय माझं. सारखं काही ना काही मागत राहता. खायला देतोय तेवढंच खूप आहे आणि वरून तुझ्यासोबत त्या नकुलाही सांभाळतोय. माझ्याकडे काही खजिना नाही. जे आहे ते सगळं त्या मीराच्या नावावर केलं गेलंय. अभिजितची ती राक्षसी वागणूक आणि त्याच्या आवाजातील कडवटपणा पाहून माझं काळीच गलबलून आलं. आईला तो ओरडत होता. नकुला तर त्याने जोरात फटका ठेवून दिला. तो फक्त इतकंच म्हणाला की मला भूक लागली. मी सगळं पाहत होते, पण त्या क्षणी मी काही करू शकले नाही. घरात एक बाई होती. ती त्याची पत्नी वाटत होती. तिने अभिजितला विचारलं, तुम्ही मीराला पुन्हा फोन केला होता का? काय म्हणाली ती? येणार आहे की नाही? त्या दिवशीसुद्धा तुम्ही तिचं बोलणं न ऐकता आईच्या हातातून फोन हिसकावून ठेवला होता आणि 13वेची संपूर्ण तयारी झाली का? मग अभिजित म्हणतो, 13वेची काय तयारी करायची? थोडेच नातेवाईक बोलावलेत. जास्त लोक आले की खर्च वाढतो. अंगणातच सगळं उरकून टाकू. त्यानंतर तो आईला म्हणतो, अगं मीराला फोन करून विचार ना, कुठे आहे ती महाराणी? येणार की नाही? की आई मेल्यावरच येणार आहे? त्यावर त्याची बायको हसत म्हणते, अगदी बरोबर म्हणतोस अभिजित. तो सुद्धा हसत तिची साथ देतो. मग त्याने मला फोन लावला. मी तात्काळ माझा फोन बंद केला. त्याने फोन स्पीकर लावून आईच्या हातात दिला. ज्याच्याशी तुम्ही संपर्क साधू इच्छिता त्यांचा फोन सध्या नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. हे ऐकतात तो रागाने पेटला. बघ आई, मला माहीत नाही की ती चरित्रहीन येणार आहे की नाही. मला तिच्याशी काही देणं घेणं नाही. मला फक्त हवी आहे ती जमीन आणि दुकान जी तुझ्या नवऱ्याने त्या पळून गेलेल्या मुलीच्या नावावर केली. तितक्यात नकुल म्हणतो, दादा मला भूक लागली. सकाळपासून मी आणि आईने काही खाल्लं नाही. ते ऐकून अभिजित पुन्हा त्याच्या गालावर एक जोरात चापट मारतो आणि म्हणतो, माझी काय अन्नाची फॅक्टरी आहे का, जे तुमच्यासाठी मी सारखं देत राहीन? स्वयंपाकघरातून पीठ आणा आणि स्वतःच बनवा. आई आणि नकुलची ती अवस्था पाहून माझं काळीच थरथरलं. त्या छोट्याशा खोलीत एक गॅस, 2-3 ताटं, एक वाटी, एक चमचा आणि एक मडकं ठेवलेलं होतं. एक चटई अंथरलेली होती. त्यावर आई बसलेली होती. तिच्या डोळ्यातून आसू थांबत नव्हती. कोपऱ्यात जुन्या कपड्यांवर नकुल शांत बसलेला होता. माझं मन केवळ ओरडून त्यांना तिथून बाहेर काढावं असं म्हणत होतं, पण मी एकटी होते. त्या क्षणी काही करणे धोकादायक होतं. म्हणून मी हळू तिथून बाहेर आले. बाहेर आल्यावर मी कार्तिकला फोन केला. त्याला सांगितलं की लगेच मला घ्यायला ये. कार्तिक येताच मी पटकन गाडीत बसले. वहिनी, सगळं ठीक तर आहे ना? तुम्ही इतक्या घाबरलेले का आहात? काही बोलत का नाही? दादा म्हणत होता की तुम्हाला एकटं जाऊ देऊ नको. हे ऐकताच मीरा रडू लागली. वहिनी, आधी तुम्ही शांत व्हा. काय झालं ते सांगा. मी गाडी पुन्हा अभिजितच्या घरी घेतो. त्याची एवढी हिंमत? कार्तिक गाडी वळू लागला. तेव्हा मी त्याला थांबवत म्हटलं, नाही कार्तिक, मला घरी घेऊन चल. घरी पोचल्यावर मी राघवाच्या पप्पांच्या पायावर डोकं टेकवलं. त्यांनी माझ्याकडे बघून काळजीने विचारलं, मीरा बेटा, तुझ्या पप्पांचं दुःख आम्हालाही आहे. मी त्यांची जागा तर घेऊ शकत नाही, पण मी तुझ्यासाठी त्यांच्यासारखंच आहे. काय झालंय? तुझा चेहरा इतका का पडलाय? कार्तिक, मीरासाठी पाणी आण रे. स्वाती, मीरासाठी चहा घेऊन ये. बेटा बस, थोडा दम घे. मी म्हणाले, बाबा मी जरा फ्रेश होऊन येते. मी थेट खोलीत जाऊन बाथरूममध्ये गेले. शॉवर चालू करून त्याखाली उभी राहिले आणि माझ्या अश्रूंना पाण्याखाली लपवण्याचा प्रयत्न करू लागले. आई आणि नकुलचं ते चेहऱ्यावरचं दुःख, अभिजितचं ते बोलणं, पळून गेलेली मुलगी, चरित्रहीन, सारं डोक्यात घोळत होतं. फ्रेश होऊन मी बाहेर आले. चहा घेत घेत मी सासऱ्यांना सगळं सांगायला सुरुवात केली. बाबा, माझा भाऊ अभिजित. मीरा पुन्हा एकदा रडायला लागली. स्वतःचे अश्रू पुसत तिने आज जे काही पाहिलं होतं ते सगळं त्यांना सांगते. हे सगळं ऐकून कार्तिक आणि तिच्या सासऱ्यांना खूपच राग येतो. फक्त जमिनीसाठी
कुणी इतकं नीचपणे कसं वागू शकतं? मी आजवर हे सगळं फक्त टीव्हीवरच पाहिलं होतं. मीरा बाळ, तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत त्यांनी मीराला धीर दिला. तुझ्या वडिलांना मी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात भेटलो होतो. असं वाटत होतं की त्यांना मला काहीतरी सांगायचं आहे, पण त्यांच्यासोबत अभिजित होता, त्यामुळे ते मला काही सांगू शकले नाही. ते खूप अशक्त दिसत होते. इतक्यात मीराला कॉल येतो. मीरा फोन उचलते आणि बोलायला लागते. मीरा बाळ, मी बोलते. तुला वारंवार फोन केल्याबद्दल माफी मागते, पण न विचारता राहवलं नाही. बाळ, तू येणार आहेस ना? आईचा आवाज ऐकताच मीरा हो एवढंच म्हणू शकली. बाबा, मला एकदा तिथे जाऊन यायचं आहे. मी आई आणि नकुलला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. असं म्हणत मीराने अभिजीतच्या घरी जाण्यासाठी आपल्या सासऱ्यांची परवानगी मागितली. मीरा कार्तिकच्या गाडीतून थेट आपल्या घराकडे निघते. आई आणि नकुलच्या परिस्थितीचा विचार करत तिचं मन अस्वस्थ होतं. तिच्या डोळ्यांसमोर सतत अभिजितचा रागावलेला चेहरा फिरत होता. कसा तो आईला आणि नकुलला ओरडत होता. कदाचित आई आणि नकुलने काही खाल्लं असेल की नाही, म्हणून ती वाटेतून काही खाण्याचं सामान पॅक करून घेते. आता ती वेगाने प्रेम गलीकडे वळते. मीरा निवासच्या समोर पोचल्यावर तिची पावले थांबतात. ती घराची बेल वाजवते. थोड्या वेळाने सुमारे 16-17 वर्षांची एक मुलगी दरवाजे उघडते. गव्हाळ रंग, काळा सलवार सूट, विस्कटलेले केस. मीरा एक क्षण विचारात पडते, कारण ती काही वेळांपूर्वीच इथून गेली होती. तेव्हा ही मुलगी इथे नव्हती. एवढ्यात मागून कोणीतरी ओरडून म्हणतं, अरे नीलू, कोण आहे गेटवर? दीदी, कोणीतरी दीदी आले आहेत, त्या निरागस मुलीने उत्तर दिलं. तेवढ्यात एक बाई स्वतः येते. गडद लाल रंगाची साडी, लांब भरलेली मांग, थोडे विस्कटलेले केस, आणि ती वारंवार आपला पदर सावरत होती. ती थोड्या रागात विचारते, बोला, कोणाशी काम आहे? ही तर तीच बाई आहे जिला मी काही वेळाआधी अभिजितसोबत आईच्या खोलीत पाहिलं होतं. हिला पाहून कोणी म्हणणार नाही की या घरात कोणाचा मृत्यू झालाय. असं वाटत होतं की कुठलं तरी काम करताना मध्येच ती उठून आली आहे. ती वारंवार आपल्या चेहऱ्यावरची धूळ झटकत होती. मी अभिजितची बहीण मीरा. मीराने हळू आवाजात उत्तर दिलं. अच्छा, मीरा दीदी, माफ करा, मी तुम्हाला पाहिलं नव्हतं म्हणून ओळखलं नाही. मी निलिमा, अभिजितची पत्नी आणि तुमची भावजाई आहे. आणि ही नीलू माझी लहान बहीण आहे. असं म्हणत तिने मीराला आत यायला सांगितलं. निलिमा थेट मीराला आपल्याच खोलीत घेऊन गेली, जिथे आधीच काही लोक बसले होते. नीलू, जा ताईंसाठी पाणी घेऊन ये. बरं. त्यानंतर निलिमा मीराची सर्वांशी ओळख करून देऊ लागली. ही माझी आई, हे माझे वडील आणि तो माझा लहान भाऊ. निलिमा बाहेरच्या दिशेने बोट दाखवत म्हणाली. मीराला सध्या फक्त आईला भेटायचं होतं. माहीत नाही ती कुठल्या अवस्थेत असेल. नीलू पाणी घेऊन आली तेव्हा मीराने आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. निलिमाने नीलूला इशाऱ्याने काहीतरी सांगितलं आणि नीलू बाहेर गेली. थोड्याच वेळात नीलू परत आली आणि डोळ्यांनी इशारा केला. मग निलिमा मीराला आईच्या खोलीकडे घेऊन गेली. आईला पाहताच मीरा सुन्न झाली. इतक्या वर्षानंतर आईला पाहून ती मिठी मारून रडायला लागते. आई, बाबा गेले. मीरा आईच्या गळ्यात पडून रडत होती. आईसुद्धा इतक्या दिवसानंतर आपल्या मुलीला पाहून रडता रडता जमिनीवर बसली. तिच्या आवाजात एक वेगळीच वेदना जाणवत होती. बाबांच्या जाण्याचं दुःख तर होतंच, पण त्या व्यतिरिक्तही काहीतरी होतं जे आईच्या रडण्यात स्पष्ट ऐकू येत होतं. मीराचं लक्ष आईच्या खोलीकडे गेलं. जिथे आधी एक चटई अंथरलेली होती तिथे आता एक सिंगल बेड होता. जिथे आधी गॅस आणि भांडी होती तिथे आता एक छोटीशी अलमारी ठेवलेली होती. संपूर्ण खोली स्वच्छ आणि नीटनेटकी होती. आईचे कपडेही व्यवस्थित होते. अचानक हे सगळं इतकं कसं काय बदललं हे मीराला समजत नव्हतं. कदाचित तिच्या येण्याची बातमी ऐकूनच या खोलीत इतका बदल झाला असावा. कदाचित निलिमा आणि नीलू याच खोलीची साफसफाई करत असाव्यात.
त्याच वेळी अभिजित घरात प्रवेश करताच निलिमाला आवाज देतो. कदाचित त्याला माहिती नव्हतं की मीरा इथे आहे. निलिमा बाहेर गेल्यावर काही वेळातच अभिजित खोलीत येतो. मीरा, बाबा नाही राहिले असे म्हणत तो आईच्या गळ्यात पडून लहानशा आवाजात रडू लागतो. काही वेळापूर्वीच अभिजित आणि आत्ताचा अभिजित हे पाहून मीरा चकित होते. हे असं कसं? तोच अभिजित जो काही वेळापूर्वी आई आणि नकुलला फटकारत होता, तोच आत्ता आईच्या गळ्यात पडून रडत होता. त्यानंतर अभिजितने निलिमाला आदेश दिला, तू इथे काय उभी आहेस? जा, मीरासाठी चहा पाणी आण. इतक्या लांबचा प्रवास केलाय तिने, थकली असेल बिचारी. अरे, मी तर विसरलंच होतो, ही निलिमा माझी बायको आणि तुझी वहिनी. अभिजित मीराला निलिमाचा परिचय करून देतो. त्यानंतर मीरा निलिमाला म्हणते, काही आणण्याची आवश्यकता नाही. यावर अभिजित खूप निस्वरात म्हणाला, म्हणजे मीरा, आजपर्यंत तू आम्हाला माफ केलं नाहीस. मी माझ्या चुकांसाठी तुझ्याकडे माफी मागतो. अनवधानाने मी तुला खूप काही बोललो होतो. आई, तूच काहीतरी सांग. आईच्या सांगण्यावर मीराने चहा घेण्यास होकार दिला. मी काकांना घेऊन येतो असं म्हणत अभिजित तिथून निघून जातो. निलिमा किचनमध्ये नीलूसोबत असते आणि नकुल बाहेर निलिमाच्या भावासोबत होता. खोलीत मायलेकी एकट्याच राहिल्या होत्या. मीरा आईच्या गळ्यात जाऊन जितकं रडू इच्छित होती तितकं रडू शकली. आईच्या दुःखाला ती वाटू इच्छित होती, पण आई शांत गुमसुमाने बिछाण्यावर बसलेली होती. मीराला काही समजत नव्हतं की असं काय घडलं जेव्हा सगळं काही बदलून गेलं. बोलायला सुरुवात करत मीरा विचारते, आई, 13व्याचा कार्यक्रम कुठे आहे? आई थोडक्यात म्हणते, इथेच, घरातच आहे. इतक्यात निलिमा चहा घेऊन येते. आरामात चहा प्या, मी थोडं काम निपटते. उद्याच्या दिवशी बरेच काम आहे. काही हवं असल्यास मला किंवा नकुलला सांगा. चहा ठेवताना निलिमा विचारते, ताई, मुलं का नाही आली? मीरा थोडक्यात उत्तर देते, मुलांच्या परीक्षा असल्यामुळे त्यांना आणता आले नाही. निलिमा गेल्यावर मीरा आईला विचारू लागते, आई, बाबांना काय झालं होतं? त्यांनी सगळं माझ्या नावावर का केलं? इतक्या वर्षामध्ये मला फोन का नाही केला? अभिजीच्या लग्नातही मला बोलवलं का नाही? आणि असे कितीतरी प्रश्न मीराच्या मनात होते. पण आई तशीच गुमसुम बसली होती आणि अचानक आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. मीरा, माझी मुलगी, आम्हाला माफ कर. बाळा, तुझे बाबा नाही राहिले, आता आम्ही कोणाच्या आधारे जगायचं? मीरा आईला शांत करण्याचा असफल प्रयत्न करते. त्यानंतर तिची आई म्हणते, बेटी, ही जमीन जिने आपलं घर खाल्लं, सगळं काही संपून टाकलं. मीरा, तू सगळं काही अभिजितला दे. नकुल माझा लहान मुलगा आहे. आता तर माझं वय झालं. आता फक्त नकुलच्या जीवनाचा प्रश्न आहे. आई आपल्या वेदनेचा उलगडा करत म्हणते. मीरा आईचे अश्रू पुसत तिला गळ्यात घालते. आई, तू चिंता करू नकोस. मी आता आले आहे आणि सकाळी अभिजित जे तुझ्याशी बोलत होता ते सगळं मी ऐकलं आहे. आई, हे सगळं केव्हापासून आणि का सुरू झालं मला समजत नाही. अभिजित लहानपणापासूनच रागीट होता, पण इतक्या खालच्या स्तरावर जाईल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. हो बाळा, रागीट तर अभिजित लहानपणापासूनच होता. तो सर्वात मोठा होता म्हणून त्याला जास्त लाड आणि प्रेम मिळालं. पण परिस्थितीने त्याला असं बनवलं. तुझ्या लग्नानंतर जेव्हा त्याने तुझ्या येण्यावर बंधन घातलं, त्याच दिवशी घरात तुझे बाबा आणि अभिजित यांच्यात खूप भांडण झालं होतं. तुझे वडील तुझ्या नात्याच्या विरोधात नव्हते. ते तुला परत बोलू इच्छित होते, पण अभिजितने त्यांना थांबवलं. त्यानंतर काही काळ सगळं सामान्य होतं. परंतु काही दिवसांनी तुझ्या बाबांनी तुझ्या नावावर असलेल्या FDचा विषय घरात काढला, ज्यामुळे अभिजितने पहिल्यांदाच पैशासाठी त्यांच्याशी भांडण सुरू केलं. तो FDचे पैसे आपल्या खात्यात ठेवू इच्छित होता, तर तुझ्या वडिलांना ते पैसे तुमच्यासाठी ठेवायचे होते. अनेक दिवसांपर्यंत यावर दोघांमध्ये वाद झाला आणि अखेर तुझ्या बाबांनी तुझ्या नावावर एक दुकान विकत घेतलं.
मी देखील त्यांना खूप समजावलं की मीरा आपल्या घरात आनंदी आहे. जर काही करायचं असेल तर नकुल आणि अभिजितच्या नावावर करा. त्यावेळी त्यांनी घर आणि एक प्लॉट जे त्यांच्या नावावर केले होते याचा उल्लेख केला आणि त्यांच्यानंतर त्या दोघांना मिळणार होतं. नियत, मीरा, नियत खूप मोठी गोष्ट असते. त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याचवेळी दोघांत वाद झाला होता आणि अभिजितने त्यांच्यावर हात उचलला. त्या दिवशीपासून तुझे वडील कधीही व्यवस्थित झाले नाहीत आणि रोगांनी त्यांना वेढा घातला. आईने रडत रडत सगळी गोष्ट मीराला सांगितली. पण त्या दिवशी भांडण कशावरून झालं होतं? मीराने विचारलं. प्रत्येक गोष्ट तिला जाणून घ्यायची होती. निलिमा, बेटी निलिमा. आधी अभिजितने लग्नाचा विषय काढला होता. त्याने यावर अनेक वेळा बोललं होतं, पण लग्नाच्या विषयावर त्याच्या मनात एक वेगळंच वेड लागलं होतं. त्यानंतर तुझ्या वडिलांनी निलिमा आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली, पण तिच्या कुटुंबाबद्दल कोणीही चांगलं सांगितलं नाही. हे लोक फक्त जमीन जायदाद पाहून आमच्याशी नातं जोडू इच्छित होते आणि निलिमाचे वागणे देखील योग्य नव्हते. बाबांनी ही सर्व माहिती अभिजितला दिली आणि हेही सांगितलं की जेव्हा मीराने लव्ह मॅरेज केले होते तेव्हा तर तुला खूप त्रास झाला होता आणि आता स्वतःच निलिमाच्या प्रेमात इतका वेडा झाला आहेस की तिच्या विरुद्ध एकही शब्द सहन करू शकत नाहीस. मीराच्या मनात खूप काही चाललं होतं. ती स्वतःला अत्यंत असहाय्य समजत होती. एका वडिलांवर हात उचलणं हे कुठला धर्म आहे? माझ्या लग्नात इतक्या समस्या होत्या आणि स्वतः त्याने काय केलं? मीराला निलिमा आणि अभिजितवर खूप राग येत होता. तितक्यात मागून नकुलने मीराला आवाज दिला. नकुलने मीराच्या पायांना स्पर्श केला. मीराने ताबडतोब त्याला गळ्यात घातलं. नकुल, मला माफ कर, मला काहीच माहीत नव्हतं. पण अचानक नकुलचा आवाज ऐकून मीरा घाबरली. काय झालं नकुल? निलिमा वहिनी आणि दादा माझ्याकडून घरातली सगळी कामं करून घेतात आणि नकार दिल्यास मला लाकडी दांडक्याने मारहाण करतात. मीराने नकुलचा शर्ट वर करून त्याचे निशाण पाहिले. दीदी, दादा आणि वहिनी आम्हाला बाहेर पण जाऊ देत नाही. जेव्हा ते कुठे बाहेर जातात तेव्हा गेट लॉक करतात. जेवणही एकदाच दिलं जातं आणि तुझ्या फोननंतर. नकुलच्या निरागस गोष्टी ऐकून मीराला त्याच्यावर आणखीन दया येत होती आणि अचानक आईकडे बघून ती विचारते. आई, काकांना अभिजितने फोन का केला आणि त्यांचे आपल्या गोष्टींशी काय संबंध? आई, काही असो, मला खूप विचित्र वाटत आहे. हो हो, आता तुला विचित्र वाटणारच. सगळे जे तुला समजलं आहे. असं म्हणत अभिजित खोलीत आला. आणि मी तुम्हा दोघांना सांगितलं होतं ना, मीराला काही सांगू नका. हे बोलतच अभिजितने नकुलच्या तोंडावर एक थप्पड मारली. जसा अभिजितने दुसऱ्यांदा हात उचलला, मीराने लगेच नकुलला आपल्या मागे घेतलं आणि अभिजितचा हात पकडला. अरे वा मीरा, तुझ्यात तर फार हिंमत आल्यासारखं वाटते. पुढे अभिजितने तिखट शब्दात म्हटलं. हिंमत करूनच तर घरातून पळून गेली होती. निलिमा, कुठे मेलीस? तुला मी सांगितलं होतं ना, या मायलेकीला एकटे सोडू नको, आणि तू तेच केलंस. सगळं काही सांगितलं या बाईने. निलिमा येताच अभिजितने तिला एक जोरदार थप्पड दिली. उद्यापर्यंत तिघांना या खोलीत बंद कर. आता तिच्यासोबत तिच्या मुलीलाही उपाशी मरू दे. निलिमा गेट बंद करायला जात असताना अचानक मुख्य दरवाजावर कोणीतरी थाप दिल्यामुळे सगळे घाबरले. सगळे आत जाऊन बसा, असं म्हणत अभिजित दरवाजाकडे गेला. दरवाजा उघडतात कार्तिक आत येतो. आत येऊन कार्तिक मीराला आवाज देतो. वहिनी. मीरा सुटकेचा श्वास सोडते आणि तिला कळतं की कार्तिकने फोन चालू ठेवायला सांगितल्याचं कारण काय होतं. कार्तिकला पाहून अभिजितला काही समजत नाही. मीरा खोलीतून बाहेर येऊन कार्तिकला भेटते. त्यानंतर ती आपल्या आईला म्हणते, तू आणि नकुल माझ्यासोबत चला. आई घाबरून म्हणते, तिकडे येऊन आम्ही काय करणार? मीरा तिथून जाऊ इच्छित नव्हती, पण तिला सगळी कामं उरकायची होती, म्हणून तिने तिथून निघायचं ठरवलं. आईच्या खोलीत जाऊन तिने आपली पर्स घेतली. तिच्या मागे मागे तिची आई ही खोलीत आली आणि तिला एक पत्र देत म्हणाली,
हे तुझ्या बाबांनी खास तुझ्यासाठी लिहिलं होतं, जे ते कधीही पोस्ट करू शकले नाहीत. हे पत्र वाचल्यावर तुला सगळं कळेल. मीरा शांतपणे ते पत्र आपल्या बॅगेत ठेवते. आई, तुझी आणि नकुलची काळजी घे. मी सकाळी सगळ्यांसोबत येईल आणि सगळं नीट सोडवेन. असं म्हणत मीरा तिथून कार्तिकसोबत निघते आणि जात असताना अभिजितला म्हणते, उद्या माझी वाट बघ, मी लवकरच येईल. मीरा घरी पोहोचतात तिच्या सासऱ्यांनी तिला विचारलं, बेटी सर्व ठीक तर आहे ना? बाबा, काहीच ठीक नाही. अभिजितच्या डोक्यात जमिनीचं भूत शिरलं आहे. जर आज कार्तिक वेळेवर आला नसता तर त्याने मला, आईला आणि नकुलला खोलीत बंद करून टाकलं असतं. हे सांगताना मीरा थरथर कापत होती. बेटी, तू आराम कर. मी मिस्टर सुनीलला बोलवतो. ते आपल्या कुटुंबाचे वकील आहेत. तू जो निर्णय घेणार आहेस तो चांगला विचार करून घे. त्यानंतर मीरा आपल्या खोलीत जाऊन पलंगावर पडते. अचानक तिला आईने दिलेलं पत्र आठवतं आणि ती उठून आपली पर्स काढून ते पत्र वाचायला लागते. माझी छकुली, जेव्हा तुला हे पत्र मिळेल तेव्हा मला माहीत नाही की त्यावेळी मी या जगात असेल की नाही, पण तू कधीही हिंमत हारू नकोस. तुझ्या बाबांनी तुझ्या विरोधात कधीच काही केलेलं नाही आणि कधीच काही करणार नाही. तू कायम माझ्यासोबत असशील. आजही तू माझी तीच छोटी राजकुमारी आहेस. बेटी, शक्य असेल तर मला माफ कर. मी त्या दिवशी तुला थांबवू शकलो नाही. मला पुरेपूर विश्वास होता की माझी मुलगी काहीच वाईट करू शकत नाही. अभिजितच्या बोलण्यामुळे मी तुला परत बोलू शकलो नाही. मी तुला अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, पण कधी तो पूर्ण होऊ शकला नाही. एकदा राघवनच्या पप्पांशीही बोलण्याचा विचार केला, पण त्यावेळी मी त्या परिस्थितीत नव्हतो. बेटी, माझं प्रेम कायम तुमच्या सोबत असेल. राघव खूप चांगला माणूस आहे. हे वाचताना मीराच्या डोळ्यात अश्रू आले. कदाचित मीही तुझ्यासाठी असं चांगलं राजकुमार कधी शोधू शकलो नसतो. तुला हे पत्र लिहिण्याचे 2 उद्देश होते. एक म्हणजे मी जे केले त्याबद्दल मी तुझी माफी मागतो आणि दुसरे म्हणजे तुझ्याकडून कुटुंब एकत्र ठेवण्याची विनंती करतो. तुला सर्व काही कळले असेलच की मी सर्व जमीन जायदाद तुझ्या नावावर केली आहे. जर तुझ्या आईच्या नावावर केली असती तर अभिजितने सगळं त्याच्या नावावर करून तिला आणि नकुलला घरातून बाहेर काढलं असतं. नकुल फार लहान आहे. त्याच्या नावावर काही करणं योग्य नव्हतं आणि अभिजित सध्या निलिमा आणि काकांच्या सांगण्यावर चालतो. काकांचं नाव ऐकून आश्चर्यचकित होऊ नको. फक्त सतर्क राहा. जे काही आज घडत आहे त्याला पूर्ण जबाबदार तुझे काका आणि निलिमा आहेत. खरं तर तुझ्या काकांनी माझ्याकडून बरेचदा पैसे घेतले होते, पण ते परत केले नाहीत. उलट पुन्हा त्यांनी मला पैसे मागायला सुरुवात केली आणि नंतर मला समजले की त्यांनी कर्जात सर्व काही विकून टाकलं. मी त्यांना मदत करण्याचा विचार केला, पण त्यांचं लक्ष नेहमी आपल्या जमिनीवर होतं. त्यांनी 1-2 वेळा मला तुझ्या आत्याच्या हिस्स्याबद्दलही सांगितलं आणि अचानक एक दिवस अभिजितच्या आयुष्यात निलिमा आले आणि तिने तिला आपल्या ताब्यात घेतलं. माहिती काढल्यावर फक्त इतकं समजलं की निलिमा आणि काकांचे अनैतिक संबंध आहेत. आपली जमीन हिसकवण्यासाठीच त्यांनी निलिमाला अभिजितच्या आयुष्यात पाठवलं आहे. त्याचवेळी मी ठरवले की सगळं काही तुझ्या नावावर करीन आणि याबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही. मुली, तू खूप समजदार आहेस आणि मला माझ्या राजकुमारीवर पूर्ण विश्वास आहे की ती कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही. बेटी, नकुल फार लहान आहे आणि तुझी आई देखील एकटी आहे. ह्या आशेने मी तुला हे पत्र लिहिलं आहे. जेव्हा कधी तुला हे पत्र भेटेल तेव्हा विचारपूर्वक निर्णय घे, जेणेकरून भविष्यात काही समस्या उद्भवू नये. मीरा पत्र वाचतात जोरजोरात रडू लागली. बाबा, बाबा. मीराच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे सासरे आणि कार्तिक त्या खोलीत आले. नाही माझ्या मुली, असं रडू नकोस. सगळं ठीक होईल. तुझे बाबा अजूनही तुमच्यासोबत आहेत. तिचे सासरे तिला सांत्वन देत सांगतात, मुली, बाहेर वकील साहेब आले आहेत. फ्रेश होऊन तू बाहेर ये. मीरा स्वतःला सावरत चेहरा धुवून बाहेर जाते. नमस्ते अंकल. नमस्ते बेटी. मग काय ठरवलं आहेस?
वकील साहेब विचारतात. मीरा सर्वांना सांगते की ती काय करणार आहे आणि सर्व कागदपत्रे तयार करण्यास सांगते. ती अजूनही आई आणि नकुलबद्दल विचार करत असताना ती फोन उचलते आणि अभिजितला कॉल करते. मला आईशी बोलायचं आहे. आईशी बोलून तिला थोडी शांती मिळाली आणि मग सर्वजण डिनरसाठी टेबलवर बसतात. राघव आणि मुलांची आठवण येऊन मीरा कॅनडात फोन करायला भाग पडते. डार्लिंग, काय करतेस? सगळं ठीक तर आहे ना? मीराच्या चेहऱ्यावर आनंद पाहून कार्तिक आणि सासऱ्यांना थोडं बरं वाटतं. मीरा म्हणते, मला मुलांशी बोलायचं आहे. राघव हसत म्हणतो, डार्लिंग, इथे सध्या 1 वाजले आहेत आणि मी ऑफिसमध्ये आहे. 2 तासांनी फोन करेन. जर तू जागी असेल तर कॉल रिसीव कर. मीरा रात्री उशिरापर्यंत मुलांशी आणि राघवशी बोलून झोपी जाते. सकाळी 6 वाजता तिला जाग येते आणि ती माहेरी जाण्यासाठी तयार होऊ लागते. तयार झाल्यावर ती तिच्या सासऱ्यांना सांगते, बाबा, मी पुढे जात आहे. तुम्ही सर्वजण 9 वाजेपर्यंत या. त्यानंतर मीरा गाडी घेऊन निघून जाते. घरी पोहोचतात ती थेट आईच्या खोलीकडे जाते. आधी आईला विचारते आणि मग नकुलबद्दल विचारते. बोलत असताना अचानक मीरा निलिमा आणि काकांना एकत्र बोलताना पाहते. मीरा जाणून घेऊ इच्छित होती की पत्रात लिहिलं आहे ते किती खरं आहे. तितक्या तिची आत्या तिला विचारते, मीरा बेटी, कशी आहेस? बऱ्याच दिवसानंतर तुला भेटत आहे. आत्याला भेटल्यानंतर मीरा आई आणि आत्याला एकत्र खोलीत ठेवून निलिमा आणि काकांचं बोलणं ऐकण्यासाठी निलिमाच्या खोलीजवळ जाते. तेव्हा तिला जाणवतं की दोघं फार महत्त्वाची गोष्ट बोलत आहेत, पण स्पष्ट ऐकू येत नव्हते. मीरा थोडं जवळ जाऊन त्यांच्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करते. काका निलिमाचा हात धरून म्हणतात, निलिमा डार्लिंग, कशी आहेस तू आणि सगळं कसं चाललं आहे? मी तर ठीक आहे, पण तुम्ही मला इथं का आणलं? अभिजितला शंका येईल. निलिमा, मी बऱ्याच दिवसांपासून पाहत आहे तुझ्यात काहीतरी बदल झाला आहे. असं तर नाही ना की तुला अभिजितवर प्रेम झालं आहे आणि तू आपलं काम केलं की नाही? हो, काम तर झालं आहे, पण मी अभिजितला औषध देणं थांबवलं आहे. मी त्याला आणखीन धोका देऊ शकत नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तो हे सगळं माझ्यासाठीच तर करत आहे. निलिमा, तू अभिजितला औषध देणं बंद केलंस? जर असं केलंस तर सगळं आपल्याला कसं मिळेल? आत्तापर्यंत सगळं प्लॅनप्रमाणे चाललं होतं. तू असं करू शकत नाही. मीरा काका आणि निलिमाच्या गप्पा ऐकून पूर्णपणे गोंधळली होती. एक जमीन मिळवण्यासाठी काकांनी आणि निलिमाने असा काही प्लॅन बनवला आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिच्या मनात त्यांच्याबद्दल खूप राग भडकला. निलिमा काकांना म्हणाली, अभिजितला असं औषध देऊन मारण्याची काय गरज आहे? जेव्हा त्याला सगळं सत्य समजेल तेव्हा तो आपोआपच मरून जाईल. असो, मीराला अभिजितबद्दल सगळं समजलं आहे आणि आता त्याची साथ देणारं कोणीही नाही. तुम्ही अभिजितला सांगितलं का नाही? प्लॅनप्रमाणे तर आत्तापर्यंत त्याला सांगितलं पाहिजे होतं, ज्यामुळे तो जमिनीसाठी आणखीन आईला आणि मीराला त्रास देईल. काका रागाने म्हणतात, नाही, अजून नाही. तू त्याच्या गोळ्या चालू ठेव, ज्यामुळे त्याचा स्वभाव आणखीन रागीट होईल. ठीक आहे, मी त्याला आज 2 गोळ्या एकत्र देईन आणि त्याला खुशखबरी देईन. तो रागात पागल होईल आणि कदाचित आज आपलं काम होईल. असं सांगून निलिमा तिथून निघून जाते आणि काका दुसरीकडे जातात. मीरा विचार करत असते, काय करावं? इतक्यात पंडितजींना पाहून मीरा तिचे अश्रू पुसून त्यांना प्रणाम करते आणि 13वेचा विधी सुरू होतो. हळूहळू सर्व शेजारी आणि नातलग येऊ लागतात. कार्तिक आणि मीराचे सासरे येतात. मीरा कार्तिकला कालचं पत्र आणि निलिमा व काकांच्या गप्पा सांगते. दोघे एकमेकांशी काहीतरी बोलतात आणि नंतर कार्तिक तिथून निघून जातो. गरुड पुराणाचा पाठ पूर्ण झाल्यानंतर पंडितजींनी बाबांच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली. सर्व लोक दिव्यांग आत्म्याबद्दल चांगलं बोलत होते. राघवच्या बाबांनीही त्यांच्याबद्दल बोललो. मीराला असं वाटत होतं की तिथून उठून जाऊन सगळ्यांना काका आणि निलिमाची खरी ओळख सांगावी.
पण मीरा पुन्हा पुन्हा मागे वळून कोणाची तरी वाट पाहत होती. आता मीराच्या बोलण्याची वेळ आली होती. मीराने खूप प्रयत्न करून स्वतःवर नियंत्रण ठेवून बोलायला सुरुवात केली. कदाचित जमीन मिळवण्यासाठी मला इथे बोलावलं गेलं आहे आणि जर हेही नसतं तर मला कधीच बाबांचं जाणं कळलं नसतं. मी आपल्या बाबांची एक बहादूर मुलगी आहे. अभिजित, मला या जमिनीचा काहीच वाटा नको. परमेश्वराने राघवसारखा जीवनसाथी देऊन मला सर्व काही दिलं आहे. मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. आशा आहे की तुम्हाला देखील माझा निर्णय आवडेल. पण त्यापूर्वी मला वाटतं की आईवडिलांच्या जमिनीत मुलीचा हक्क नसतो. ही गोष्ट आधी तू तुझ्या डोक्यातून काढून टाक. ती तिचा हक्क यासाठी सोडते की ज्यामुळे तिचं माहेर टिकून राहावं. बाबांच्या जाण्यानंतर मला फक्त इथे जमिनीसाठी बोलावलं गेलं आहे. हे खूप स्पष्ट आहे की मला माझं माहेरही उरलं नाही. आई आणि नकुलचं काय होईल हे मला स्वतःला माहीत नाही. पण जे काही तू गेल्या वर्षात आई, बाबा आणि नकुल यांच्यासोबत केलं आहेस त्यासाठी कदाचित मी तुला एक वेळ माफ करेल. पण तो वरचा सर्व पाहत आहे. त्याच्याकडे सर्वांचा हिशोब असतो. कदाचित तो तुला कधीच माफ करू शकणार नाही. मीरा हे सर्व बोलताना अभिजित तिला शांत होण्यास सांगतो. ज्याच्यासाठी इथे आलीस त्यावर बोल आणि इथून निघून जा. मला तुझ्या कोणत्याही गोष्टीने काही फरक पडत नाही. हवं तर तुझ्या आईला आणि त्या नकुललाही तुझ्यासोबत घेऊन जा. तसे पण ते तर माझ्यावर आणि निलिमावर फक्त एक ओझं आहे. रागात अभिजित कितीतरी बोलतो. मीरा त्याच्या कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही आणि त्याची शांत होण्याची वाट पाहते. त्यानंतर निलिमा अभिजितला शांत करते. ते पाहून मीरा आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून हसण्याचा प्रयत्न करते. त्या हसण्यात एक मोठं दुःख लपलेलं होतं. निलिमा मीराला सल्ला देत म्हणते, ताई, तुम्ही फालतू काही बोलून काहीतरी वाढवत आहात. मी आणि तुम्ही व प्रत्येक मुली आपलं माहेर सोडून येतो. मग तुम्ही आपल्या घरातील गोष्ट सर्वांसमोर का करत आहात? बाबांच्या आत्म्याला ह्यामुळे किती दुःख होईल. वहिनी, अगदी तुम्ही बरोबर सांगितलं आणि सर्वांना ते माहीत असलं पाहिजे की माणूस जमिनीसाठी किती खालच्या थराला जाऊ शकतो. आज मी शांत राहणार नाही. कदाचित 5 वर्षांपूर्वीच मी शांत न राहता बाबांना भेटले असते तर आज हे वळण आलंच नसतं. ठीक आहे, मला कोणाशीही वाद घालायचा नाही. त्यामुळे मला माझं बोलणं पूर्ण करू दे. अभिजित, तू काळजी करू नकोस. तुझा हक्क तुला मिळालाच पाहिजे. पण मी ते चुकीच्या हातात जाऊ देणार नाही. काका आणि निलिमा, मी बरोबर सांगितलं ना? हे ऐकून ते दोघे हक्केबक्के होतात. मग काका स्वतःला सावरून म्हणतात, हो, बरोबर सांगितलं बेटा. त्यानंतर मीरा अभिजितला म्हणते, अभिजित, एकदा इथे ये आणि हे बाबांनी लिहिलेलं पत्र सर्वांसमोर वाचून दाखव. ती पत्र पुढे करून अभिजितला देते. मीरा बेटी, हे काय करतेस? अनर्थ होईल. मीराची आई तिला थांबवते. नाही आई, काही अनर्थ होणार नाही. सर्व काही योग्यच होईल. मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. बाबांनी मला एक मोठी जबाबदारी दिली आहे. अभिजित पत्र वाचायला लागतो. माझी छकुली, ही काय बकवास आहे? त्यानंतर तो संपूर्ण पत्र वाचतो आणि म्हणतो, या सर्व काही चुकीचं लिहिलं आहे. मी कसं मानू की हे बाबांनीच लिहिलं आहे? हा तुझाही प्लॅन असू शकतो. निलिमानी काकांना बदनाम करण्यासाठी तू काही करू शकते आणि माझ्या बायकोवर तू शंका कशी घेतलीस? ती तर तुझा इतका आदर करते आणि सर्वात मोठं म्हणजे तिच्या गर्भात या घराचा वंश वाढत आहे. तो पुढे ओरडत म्हणतो, मीरा, तू काही कर, पण जमिनीवर मीच हक्क ठेवून राहीन. रागात अभिजित मीराकडे धावतो, पण कार्तिक धावून मीराचे रक्षण करतो. मीराची आत्या अभिजितला म्हणते, बेटा, हे पाहण्यासाठी आम्हाला इथे बोलावलं होतं का? त्यानंतर काका म्हणतात, इथून चल लवकर. मीरा हसत म्हणते, अहो काका, इतकी काय घाई झाली आहे? तुम्हाला माझा निर्णय ऐकायचा नाही का? मग तुम्हाला किती जमीन मिळाली हे कसं कळणार? फक्त थोडा वेळ थांबा आणि मग आरामात जा. नाही, इथे आम्हाला थांबायचं नाही. जमीन कोणाला किती मिळाली
त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही फक्त तुमच्या बाबांच्या 13व्याच्या कार्यक्रमात येऊन सहभागी झालो होतो आणि तुम्ही आम्हाला अशा प्रकारे उत्तर दिलं. काका तिथून निघायचा प्रयत्न करतात. अहो काका, जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की अभिजितच्या नावावर किती जमीन आहे, तर ती जमीन तुम्ही आपल्या नावावर कशी करणार? बरोबर ना निलिमा? मीरा काका आणि निलिमाकडे पाहून म्हणते. भयभीत झालेले काका मीराकडे पाहून म्हणतात, हे काय बोलतीस तू? तुला वेड लागला आहे का? त्यानंतर निलिमासुद्धा म्हणते, ताई तुम्ही हे काय बोलत आहात? मला काहीच समजत नाही आणि तुम्ही माझ्यावर असे आरोप कशासाठी करत आहात? थांबा, तुम्हाला सर्व काही कळून जाईल. असे म्हणत मीराने कार्तिककडे एक इशारा केला. कार्तिक पोलिसांनी वकिलाला घेऊन येतो. निलिमा आणि काका, तुम्ही तुमचा प्लॅन सांगता की मी सांगू? त्याचवेळी अभिजितने मीराला कठोर शब्दात सुनावले. मीरा, तू हे काय बोलत आहेस? याचे परिणाम खूप वाईट होतील. जे काही तू करत आहेस ते बरोबर नाही. मी निलिमावर खूप प्रेम करतो आणि तिच्याबद्दल असं काही ऐकून घेऊ शकत नाही. अभिजित, यात तुझा काही दोष नाही. दोष त्या अवशरांचा आहे, जे रोज पुढचं तुझी प्रिय बायको तिच्या तोंडाने सांगेल. मीरा आपलं बोलणं मध्येच थांबवत निलिमाकडे वळते. ते ऐकून निलिमा आणि काकांना धक्काच बसतो आणि दोघं एकमेकांकडे पाहू लागतात. आता सुद्धा तुम्ही दोघे काही बोलणार नसेल तर ही गोष्ट मला सांगावी लागेल. आज मीरात एवढी हिंमत कुठून आली होती हे तिला स्वतःला कळत नव्हतं. तुमच्याकडे बघून असं वाटत आहे की हे मला सांगावे लागेल. खरं तर गोष्ट अशी आहे की निलिमा आणि काका एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते आणि बाबांनी पत्रात दिल्यानुसार दोघांचे अनैतिक संबंध आहेत. निलिमा आणि काकांच्या प्लॅननुसार निलिमा अभिजितला रोज एक गोळी देते, ज्यामुळे अभिजितचं मानसिक संतुलन बिघडते आणि हळूहळू अभिजित मृत्यूच्या दारात पोहोचत आहे. पण आता तिने ती गोळी द्यायचे बंद केले आहे. हे सांगतात सर्वांची नजर निलिमावर जाते. अभिजितही रागात निलिमाकडे पाहतो. पुढे मीरा म्हणते, दोघांच्या प्लॅननुसार निलिमाच्या पोटात काकांचंच मूल आहे आणि सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर होताच निलिमा ती सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करणार होती. त्यानंतर तुला घटस्फोट देऊन काकांसोबत राहणार होती. हे सांगत असताना मीराला रडू आवडत नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. काका म्हणतात, मीरा बेटी, तू हे काय बोलत आहेस? आमच्यावर असे घाणेरडे आरोप लावू नको. मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे. निलिमासुद्धा आपली बाजू मांडत म्हणते, ताई तुम्ही असे आमच्यावर घाणेरडे आरोप लावत आहात. तुम्हाला थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही का? मीरा आपले अश्रू पुसत काकांना म्हणते, हो तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, परंतु जमीन हडपण्यासाठी तुम्ही जो डाव रचला आहे तो खूपच निर्लज्जास्पद आहे. आणि निलिमा, मला माहीत होते माझ्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मी आधी मूर्ख होते, पण आता नाही. आज सकाळी जेव्हा मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं तेव्हा मी आधीच माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग चालू केली होती. बाबांचं पत्र वाचल्यानंतर मी तुला आणि काकांना एकमेकांकडे पाहून हसताना पाहिले होते. त्याच वेळेस मला समजलं पत्रात जे काही लिहिलं आहे ते अगदी बरोबर आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूस आणि माझ्या भावाचं घर मोडण्यास फक्त तुम्ही दोघे जबाबदार आहात. तुम्हाला मी कधीच माफ करणार नाही आणि प्रयत्न करेन की जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यानंतर मीराने रेकॉर्डिंग चालू केली. निलिमा डार्लिंग, कशी आहेस? आणि सर्व आपल्या प्लॅननुसार चालू आहे ना? मीराला सर्व काही कळलं आहे. आता अभिजितला साथ देणारं कुणीही नाही. सासऱ्यांना तर आधीच आपण वर पाठवलं आहे. आई आणि नकुल तसे पण अभिजितला पसंत करत नाही आणि मी घटस्फोट देताच तो वेडा होऊन जाईल. रेकॉर्डिंग संपतात मीरा अभिजितकडे वळते आणि म्हणते, अभिजित, तुला अजूनही काही ऐकायचं बाकी आहे का? संधी मिळताच काका तिथून पळून जाऊ लागतात, परंतु कार्तिक आणि पोलीस त्यांना पकडतात आणि तितक्यात निलिमा मीराला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून येते. तर मागून अभिजित किचनमधून चाकू घेऊन येतो आणि निलिमावर वार करणार. तेवढ्यात निलिमा त्याचा वार चुकवते
आणि चाकू मीराच्या हाताला स्पर्शून जातो. कार्तिक आणि पोलीस अभिजितला पकडतात. त्यानंतर मीराच्या हातातून रक्त वाहू लागते. मीराच्या आईने तिच्या हातावर कपडा बांधून तिला डॉक्टरांकडे जाण्याची शिफारस केली. नाही आई, मी ठीक आहे, थोडेसे लागले आहे. कुणीतरी अगदी बरोबर म्हटलं आहे, जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढाल तर महाभारत होईल आणि तुमचा हक्क सोडला तर रामायण होईल. तर हक्काच्या बाबतीत मला या जमिनीतील काही नको आणि ज्यासाठी हे सर्व झालं आहे ते प्रकरण आता मी संपू इच्छित आहे. जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की बाबांनी माझ्या नावावर एक घर, एक दुकान आणि एक प्लॉट केला आहे. बाबांनी माझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. मी कोणाचाही हक्क ठेवू इच्छित नाही. त्यामुळे मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. हे घर ज्यात बाबा आणि आमच्या सर्वांच्या आठवणी आहेत, मी हे अभिजितच्या नावावर करते. आशा आहे की तो हे नेहमी चांगल्या प्रकारे जपेल. आणि एक दुकान जे बाबांनी माझ्या FDच्या पैशांनी घेतलं होतं ते माझ्या नावावरच राहील. बाकीचं एक प्लॉट मी नकुलच्या नावावर करते. नकुल आणि आईला मी माझ्याबरोबर घेऊन जात आहे. नकुलची वाढवण आणि त्याचं शिक्षण त्याच्या हिश्श्याच्या जमिनीपासूनच होईल. त्यानंतर ती आपल्या सासऱ्यांना म्हणते, बाबा, जर तुमची साथ नसती तर मी आज हा निर्णय घेऊ शकले नसते. खरं सांगितलं होतं तुम्ही. बाबा नाही तर काय झालं, तुम्ही माझ्या बाबांसारखे आहात. आई आणि मुलगी एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागतात. बेटा, तू खूप चांगला निर्णय घेतलास, पण मी आणि नकुल तुझ्यासोबत येऊ शकत नाही. तिथे इतका खर्च कसा होईल? आई, तू याची चिंता करू नकोस. नकुलचा सगळा खर्च त्याच्या वाटेला आलेल्या जमिनीतच होईल. तू आणि बाबांनी माझ्या नावावर माझ्या लग्नासाठी पैसे टाकले होते, पण लग्नात काही खर्च झाला नाही. त्यामुळे मी ती तुमची अमानत म्हणून तुम्हाला परत देऊ इच्छित आहे. दुकानातूनच बाकीचे सर्व खर्च होतील. बाबांनी माझ्या आणि अभिजितच्या शिक्षणाचा सगळा खर्च केला होता. मग नकुल कसा वंचित राहील? मीही त्याच्या बाबांसारखी आहे. मीराच्या शब्दांना तिचे सासरे खूप आशीर्वाद देतात. काका आणि लीमाला पोलीस घेऊन जातात. काही दिवसांनी मीरा आपल्या सासऱ्यांबरोबर आई आणि नकुलसह कॅनडात परत येते. तर अभिजित भारतात एकटा राहत होता. पुढे 2 वर्षांनी मीराच्या फोनवर अभिजितचा फोन येतो. अभिजित आपल्या केलेल्या कृत्यांवर खूप पश्चाताप व्यक्त करत होता. त्यासोबतच त्याने मीराची आई व नकुलची माफी मागितली. त्यानंतर तो मीराच्या सांगण्यावरून भारतातील सर्व जमीन विकून आई आणि नकुलकडे कॅनडाला राहायला येतो आणि इथेच ही जमिनीच्या वाटणीची कथा पूर्ण होते. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.